मित्रांनो, आयुष्यभराची कमाई मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, म्हातारपणाच्या आधारासाठी साठवलेला पैसा आणि एका क्षणात सर्व काही अडकतं. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो ठेवीदारांसाठी आता एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठेवीदारांच्या पैशाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. पाहूया सविस्तर. नमस्कार, मी विश्वजित आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही. बीडसह संपूर्ण मराठवाड्यातील आर्थिक दिवाळखोरीत गेलेल्या मल्टीस्टेट संस्था, पतसंस्था आणि अर्बन बँकामध्ये अडकलेल्या लाखो ठेवीदारांच्या पैशांबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत MPID कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचं सरकारी दराऐवजी बाजारभावानुसार मूल्यांकन करून त्यांचा पारदर्शक लिलाव करण्याचे निर्देश देण्यात आले. या लिलावातून मिळणारी रक्कम प्राधान्याने ठेवीदारांना परत करण्यात यावी असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ठेवीदारांचा एकही रुपया बुडणार नाही अशी ग्वाही देताना ठेवीदारांना जलद न्याय मिळावा यासाठी बीड येथे विशेष MPID न्यायालय स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली.